ज्योतिराव खता, त्याचबरोबर सत्यवान खता, दत्ताभाऊ सुळे, प्रकाशजी हाके, त्याचबरोबर सर्व दत्ताभाऊ पारेकर, शेतकऱ्याचे हजारे, बाबा हजारे असतात. आपण सुद्धा पहिले पंच म्हणून या कुस्तीला, त्या कुस्तीचे शेवटचे एककाचे बाहेर बनणारे तालुके असतात. आपण स्वरूप आणि कर्तृत्व आणि मान आणि सन्मान अतिशय सुंदर अशी गदा फिरवा, गदा फिरवा एकदा पैलवानापेक्षा मोठा माणूस दिसतोय या ठिकाणी आपला प्रेक्षणीय होणार. या ठिकाणी गेल्या वर्षी तुम्हाला माहित नसेल लढतोय, परिस्थिती बघितली तर उद्या सकाळी जेवायला आणलं नाही अशी परिस्थिती आहे. पण हातीसारखी 3 पोरं त्या ठिकाणी सांभाळण्याचं काम त्याच्या आई बापाने या मुलांनी केलेलं आहे. गेल्या वर्षी ह्याने 1 नंबरची गेलीचं बक्षीस मिळवलं आणि त्याला आधी रिक्वेस्ट केली की माझ्या 2 नंबरच्या भावाला तुम्ही गरीवरती खेळायला लावताय का, म्हणून आम्ही सर्व पंच कमिटीने माया पाके असेल, प्रशांत दादा असेल, महेश शेळके असेल, रॉयल मेंबर विष्णू सुळे असतील, सरपंच असतील, आम्ही ठरवलं आणि 2 नंबरची कुस्ती लावण्याचं या ठिकाणी आम्ही मान्य केलं. आणि त्याच्याबरोबर लढवण्यासाठी मंगळवारचा दिग्विजय वाकडे हा पोरगा आपल्या मैदानात बरेच वेळा राहून मोठे मैदान कुस्ती झालेली आहे. आठवत असतं बऱ्याच जणांना इथं की ह्या मैदानामध्ये राहुलच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मैदान होतंय आणि त्या दिवशी हळदी दिवशी राहुलची कुस्ती या मैदानात या दिग्विजय वाकडेबरोबर झाली होती. ही इथल्या सगळ्या ग्रामस्थांनी बघितलेली आहे. त्यामुळं ही परत एकदा कुस्ती लावण्याचं काम आपल्या सर्व खटावस्तीच्या माध्यमातून, उरुस कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी लावली. या कुस्तीमध्ये विजय पैलवान जो होईल त्याला लक्ष्मण तात्या रोगे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी कुस्तीच्या आधी जाहीर झालेलं आहे. शिंदे वस्त्राला आता यांना सूचना देतील, त्या सूचनेच्या पालन या ठिकाणी कुस्ती होणार. खाली बसा, खाली बसा. बघा, जर ही कुस्ती शिंदे वस्त्र आणि ठाकूर झाली तर पैलवान महेश शेळके सरपंच यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. अतिशय चांगली तगडी कुस्ती आहे. साहेब पंच म्हणून आमचे सर्वांचे मित्र अशोक मोहम्मद चव्हाण त्या ठिकाणी पोरांपेक्षाही मोठा दिसायला लागला असा पंच म्हणून तगडा असतात त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. शेवटची कुस्ती अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये संपली. तर मैदान आपलं जाहीर म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा आपण जाहीर करून ठेवलेलं आहे. आधी मोरासारखं थुई थुई नाचून अगदी मैदान फाटाफाटामध्ये जाहीर होत आहे. आपल्या सर्वांचे मित्र प्रशांतदादा घोडके यांनी सांगितलं की आल्यापासून अगदी कुस्तीचं मैदान संपेपर्यंत रक्त आटेपर्यंत एवढं ओरडलं आहे, चांगली क्वालिटी केली आहे म्हणून
या ठिकाणी 500 रुपये बक्षीस दिलेलं आहे. देणाऱ्याचे हात हजार घेणाऱ्या जोडीदार पाहिजे म्हणून मी इजारती घालून आलोय. तर अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. लक्ष्मीपती ते रोग्य यांनी सुद्धा फुलाई पाकळी म्हणून 100 रुपयाला दान केलेलं आहे. त्यांचे अगदी मनापासून आभारी आहे. हो सर, आमच्याकडूनही तुम्हाला बक्षीस येतं. या ठिकाणी एवढं मोठं जे सहकार्य केलं आमचे ध्यान सावंत सर्व्हिसचे मालक 1ही रुपया न घेता एवढं जे सर्व दिसते हे सगळं लाइटिंग असेल, डॉल्बी असेल, त्यानंतर इथली सर्व परिस्थिती असेल, हे सर्व अगदी मोफत देण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आभारी आहे. त्याचबरोबर रमेशजी हक्के माजी सरपंच यांच्याकडून सुद्धा 101 रुपये बक्षीस आलेलं आहे. त्याचबरोबर आपले पत्रकार साहेब यांच्याकडून दणदणून गेलं सगळं मैदान. आपल्या एमएससीबीचे सर्वांचं सहकार्य लाईट जाण्यासाठी लोड सेटिंग असताना शुभम आगावले साहेब आणि आदरणीय प्रणव परिचारक मालक यांच्या सहकार्यातून आम्हाला इथे 4 दिवस लोड सेटिंग कसल्या पद्धतीचं झालं नाही, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर कळत न कळत आम्हा सर्वांना सहकार्य झालेलं आहे. त्यांचा कथा असेल, त्याचबरोबर या मैदानाची स्वच्छता राखण्यासाठी झालेलं असेल, त्यांचं आम्ही सर्वांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर इथं हलग्या वाजवून सुद्धा सर्वांना आनंदी ठेवण्याचं काम केलं, सगळ्यांना खुश करून बक्षीस मिळवलं, त्याबद्दल तुमचं सुद्धा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार मानतोय. सर्व बक्षीस वितरण टीमचं की त्याने अगदी चोखपणे काम केलं, त्याबद्दल तुमचे आम्ही मनापासून आभार मानतोय. अगदी देखणं मैदान पूर्ण करण्याचं काम, पार पाडण्याचं काम तुम्ही आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं. अगदी गेली 4 तास झाला तुम्ही एका जागेवरती बसून एवढ्या शांततेत मैदान तुम्ही पार पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही कबड्डी कमिटीच्या वतीनं तुमचं मनापासून मनापर्यंत आम्ही आभार मानतो. दुसरी एक महत्वाची सूचना आहे सर्व पैलवान मंडळी, वस्ताद मंडळींना, तुमचं जर महाराष्ट्रामध्ये जर मैदान कुठं ऑनलाईन दाखवायचं असेल तर ती तुमचं मैदान दाखवण्याचं काम तानाजी जाधव साहेब, कुलकर्णी साहेब, पत्रकार संतोषजी कांबळे साहेब हे अगदी तुमच्या घरापर्यंतच्या सर्व माहिती महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम करतील. त्यांना तुम्ही अवश्य भेटा, त्यांचा नंबर घेऊन जावा. आणि बघा, अरे सारखं फिरायला गेले पोट मैदान